तुम्ही जो आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे. कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे. खाली खूप सारे ऑप्शन मिळून जातील. थोडे ते स्क्रोल केल्यानंतर येथे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्या बीट मॉड्यूमध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा बीट असतील. तर ह्या बीट आहेत जर जेथून चेंज होते तेथून तो हा जोड इथून स्प्लिट करा. पहिली बीट व्हायची कुठे चेंज होत आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होत आहे. ठीक आहे, इथे चेंज होते तर आपल्या सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू. तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. याच्या पुढची बीट आपली ते चेंज होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ते त्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जोड आहे तो शेवटच्या बीट मारपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली जे पहिले आपले ना इथे बीट आहे ते तुम्ही बघू शकाल की 6 बीट आहे. 6 बीटला आहे ना एकच फोटो इथून ॲड करायचा आहे. 7व्या बीटपासून वेगवेगळे इथून तुम्हाला फोटो ॲड करत न्यायचे. तर फोटो कसे ॲड करायचे, ही जी वेगळी लेअर राहिली त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करू. सिम्पली तुमचा जो फोटो असेल इथून ॲड करायचा आणि 2 बटन इथून सेट करायचं. अशा प्रकारे सेम पुढे दुसऱ्या तिसऱ्या अशा प्रकारे फोटो ॲड करायचं. शेवटच्या बीट मारपर्यंत यायचं आहे तुम्हाला. फोटो ॲड केल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे. इथून बॅक करून ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण एक PNG दिली इथून ॲड करायचं. हे जे PNG असेल ते शेवटपर्यंत न्यायचं अशा प्रकारे आहे. तर आता इथे मी काय करतो, सर्व फोटो ना इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल सर्व फोटो आपण बीटनॉस इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली आपले हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, लुमिन फ्लॅशचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. खालची जी लेंथ असेल संपूर्ण कमी करून येथे तुम्हाला अप्लाय टॉलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इथे 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधलाच स्विंग राईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधला स्विंग बॉटमचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्याला इनमधलाच रॉक होरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधलाच स्विंग बॉटमचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर आउटवरती क्लिक करून इथं मग आउटमधला आउटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथं मग कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच डिस्टो अँड स्ट्रेचचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच स्लाईड अँड वेव्हचा जो फेड आहे सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच वेव्ह अँड स्लाईडचा जो फेड आहे सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच बाउन्स रशचा जो फेड आहे सिलेक्ट करायचा आहे. तर पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो लेफ्टचा जो फेड आहे सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा टेचन इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिले जे आपले सेम टू सेम फोटो इथून ॲड केले म्हणजे 3 सेकंद आहे तिथले त्या फोटोला इथून ह्या इफेक्टची लेंथ असेल ते ठेवायचे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना सिम्पली 3 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं अशा प्रकारे. त्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा इथून सिलेक्ट करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल ह्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 20-20 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा द्यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिक इथून सिलेक्ट करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून इथं आहे ना स्पीड संपून यायचं आहे. इंटेन्सिटी ना सिम्पली 10 ठेवायची आणि हे 0 करून टाकायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला इथे क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.